श्री सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण पितृदोषाची लक्षणे कोणती आहेत याविषयी जाणून घेणार आहोत। तसेच पितृदोषामध्ये कोणते उपाय करावे, श्राद्ध कसे करावे, श्राद्ध म्हणजे काय, सर्व माहिती अपलोड केली आहे, सर्व व्हिडिओ अपलोड केले आहेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, पितृदोषाचे लक्षणे कोणते आहेत तर ते पुढील प्रमाणे मी सांगते आहे तसे आहेत। पहिलं म्हणजे विवाह होण्यात अडचण येणे। भरपूर घरांमध्ये विवाह होण्यात अडचण येत असते। हे सर्व जे काही होतं ते पितृदोषांच्या त्यामुळे होत असतं, पितृदोष असल्यामुळे होत असतं। तसेच डिग्री असून पण नोकरी मिळत नाही, घरातील मुले आईवडिलांचे ऐकत नाहीत, तसेच व्यसन करणे, वाईट मार्गाला जाणे, हे सर्व जे काही घडते तर ते पितृदोषामुळे घडत असते। तसेच घराण्यात आंतरजातीय विवाह होणे, संतती न होणे किंवा झाली तरी न जगणे किंवा व्यंगत्व असणे, त्या संततीला व्यंगत्व असणे, तर हे सर्व जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते पितृदोषामुळे होत असतात। सर्व रिपोर्ट नॉर्मल असून पण संतान प्राप्तीत अडथळे येणे, तसेच घरात नेहमीच अपघात होत राहणे, घरात जर वारंवार अपघात होत असतील तर हे पण पितृदोषाची लक्षणे आहेत। त्यामुळे त्यावर काय उपाय करावे, कसे वागावे, या सर्वांची माहिती चॅनलवर दिली आहे, तेव्हा ते जरूर पहा। हे अडचणी तुमच्या जीवनात जर येत असतील तर समजा की पितृदोष आहे। तसेच आर्थिक संकट येणे, वास्तूत निराश वाटणे, उदास वाटणे, नकारात्मक शक्ती असणे, ही पण पितृदोषाचीच लक्षणे आहेत। अमावस्या पौर्णिमेला घरात भांडणे होणे, मोठ्या प्रमाणात जर घरात भांडणे होत असतील अमावस्या पौर्णिमेला तर तीसुद्धा पितृदोषाची लक्षणे आहेत। तसेच वैवाहिक जीवन सुखी नसणे, कायमस्वरूपी वादविवाद कटकटी होणे, हे पण पितृदोषाची लक्षणे आहेत। तर हे दोष कसे दूर करावे, पितृपक्षात आपण काय सेवा केली म्हणजे हे सर्व दोष दूर होतील, तर त्यासाठी हे जे दोष आहेत ते आपल्याला दूर करण्यासाठी उपाय मी चॅनलवर दिले आहेत, तर ते व्हिडिओ नक्की पहा। आता ही जी माहिती होती ती सर्व पितृदोषांची होती, तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या घरात जर असे प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याप्रमाणे तसे उपाय करा। धन्यवाद। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।